या ठिकाणी आपण कारल्याच्या प्लॉटमध्ये आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे सध्या या टेम्परेचरच्या काळामध्ये कारला असेल, टोमॅटो असेल, भाजीपाल्याचं कोणतंही पीक असेल तर जी कळी धारणा आहे ही सक्षम नाही आहे. ती कळी धारणा या ठिकाणी कळी ड्रॉपिंग होते. तर काय कारण आहे? तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही पाण्याचं मॅनेजमेंट पाहू शकता. जर पाण्याचं मॅनेजमेंट आपलं कमी जास्त जर झालं म्हणजे स्थिरीकरण पाहिजे, जे दिवसाआड जे 2 तास असेल ते 2 तासच दिलं पाहिजे किंवा पूर्ण ताणाव प्लॉट नाही गेला पाहिजे. जर ताणाव गेला त्याच्यासाठी आपण मग थोडंसं जास्त पाणी दिले असं पण झालं नाही पाहिजे. जे एक सातत्य त्या पाण्याचं त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं कारण जे आहे ते आपण जे पाण्यामधून खतं देतो, जे न्यूट्रिशन आहे, वॉटर सोल्युबल जे खतं देतो याचं एक मॅनेजमेंट पाहिजे. कारण काय होतं ज्यावेळेस शेतकरी अतिरेक उत्पन्न निघावा ह्या हिशोबाने ओव्हरडोस देतात. ओव्हरडोस दिल्यामुळे जी कळी सक्षम झालेली आहे तिला तिचा फायदा होतो, पण जी नाजूक कळी आहे ती कळी त्या ठिकाणी ओव्हरडोसने ती गळून जाते. दुसरं कारण आहे ती कळी गळण्याचं, तर तुम्ही त्या ठिकाणी कॅल्शियम बोरॉनची कमतरता असू शकते, त्याच्यामुळे सुद्धा कळी गळू शकते. किंवा चुकीचे स्प्रे, जे औषधं जे फवारे मारण्यामध्ये आपला स्प्रेचं काही मॉलिक्युल चुकतात किंवा काही क्रॉस होतात, याच्यामुळं ते कळी धारणा त्या ठिकाणी तुमची वीक राहते. कळी गळण्याचं ते एक कारण असतं. किंवा त्याच्यानंतर निसर्गातले होणारे बदल हे सुद्धा त्या कळीला गळण्यासाठी कारणीभूत ठरू शकता. तर मित्रांनो या सगळ्यांचं मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे आणि आपल्या शेतातून उत्पन्न असं भरघोस घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आमच्या कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.